दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होतीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेमध्ये 2 महत्त्वाची विधेयक सादर करणार आहेत। यामध्ये केरळ राज्याचं नाव बदलून केरळम करण्याची तरतूद करणारं विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक यांचा समावेश आहे। दरम्यान दिल्लीत विद्यार्थ्यांवरती झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणी अमित शहा यांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं या मागणीवरून विरोधकांकडून संसदेत गेल्या 2 आठवड्यांपासून गदारोळ सुरू आहे। त्यामुळे आज तरी संसदेमध्ये कामकाज पार पडणार की पुन्हा गोंधळातच दिवस जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीत बहुप्रतीक्षित परकीय योगदान नियमन अर्थात FCRA सुधारणा विधेयक पुढील 2 दिवसांमध्ये लोकसभेत सादर होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सभागृहामध्ये मांडणार असून त्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी कडाडून विरोध दर्शवलाय। या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान सर्व खासदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केलाय। तर आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय आणि याच शेवटच्या आठवड्यामध्ये आज अमित शहा संसदेमध्ये 2 मुख्य विधेयकं मांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या विधेयकाला नेमका कशा पद्धतीने पाठिंबा मिळतो आणि संसदेचं कामकाज हे शांतपणे सुरळीतरित्या आज पार पडतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण गेल्या 2 आठवड्यांपासून विरोधकांकडून संसदेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनेक मुद्द्यांवरून गदारोळ करण्यात आलेला आहे। अमित शहा यांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जचं निवेदन हे संसदेमध्ये मांडावं अशी प्रमुख मागणी विरोधकांकडून केली जाते। आज अमित शहा हे संसदेमध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याकडून 2 विधेयकं मांडली जातील असं देखील सांगण्यात येतंय आणि त्या अनुषंगानं खासदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहा असा व्हीप देखील पक्षाकडून जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज पावसाळी अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी नेमकं काय काय संसदेमध्ये घडतं, कामकाज व्यवस्थित पार पडतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीमधील लाठीचार्ज असेल, त्याचबरोबर राम मंदिर मधील घोटाळा असेल, या सगळ्याच मुद्द्यावरून विरोधक या पावसाळी अधिवेशनामध्ये सातत्यानं सवाल उपस्थित करतायत। दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळाची शक्यता आज देखील आहे। मात्र अमित शहा हे विधेयक मांडण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे आज तरी संसदेचं कामकाज हे सुरळीत पार पाडतं का हे पाहावं लागेल। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय। या आठवड्यामध्ये देखील कामकाज सुरळीतपणे पार पाडेल का? आणि आज अमित शहा संसदेमध्ये 2 विधेयकं मांडणार आहेत, ती नेमकी कोणती आहेत? काय अपडेट्स मिळतात? निश्चितच गेले 3 आठवडे जवळपास अमित शहांनी संसदेमध्ये उपस्थित राहावं अशा स्वरूपाची मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि आज लोकसभेमध्ये 2 विधेयकं, त्यामध्ये केरळ राज्याचं नाव बदलून केरळम असं करण्यासंदर्भातलं विधेयक आणि राष्ट्रीय सहकार महामंडळासंबंधातील जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करणारे असं 2 विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेसमोर सादर करणार आहेत। आणि त्याशिवाय आजपासून जे सुरू होणारा अंतिम आठवडा आहे, या अंतिम आठवड्यामध्ये तरी आता सभागृहाचं कामकाज चालतं, सभागृह चालू शकलेलं नाहीये। एकही दिवस जवळपास व्यवस्थित सभागृहाचं कामकाज होऊ शकलेलं नाहीये आणि आता जो अंतिम आठवडा सुरू होतोय त्यामध्ये तरी हे कामकाज चालतंय का? विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्रितपणे सभागृह चालवण्यात यशस्वी होत आहेत का हे पाहावं लागेल। नक्कीच, त्यामुळे आजच्या या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।